बोलीभाषेत मोकळं ढाकळं भाषण करून विनोदी कोट्या करत सभा गाजवणं ही अजित पवारांची खासियत आहे। पण कधीतरी बोलण्याच्या ओघात वादग्रस्त वक्तव्य होण्याचाही धोका असतो। नेमका तसाच प्रकार बारामतीमध्ये घडलाय। कार्यकर्त्याला मोक्का लागण्यापासून वाचवलं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। नेहमीच्या सवयीनुसार अजितदादा अगदी सहज बोलून गेले, पण त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतकोलीत मिळाले। मुक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं। वादग्रस्त वक्तव्यामुळे अजितदादा अडचणीत। दादा बोलून गेले, विरोधक चालून आले। बेधडक आणि मोकळं ढाकळं बोलण्यासाठी अजित पवार हे ओळखले जातात, पण अनेकदा याच अघळपघळ बोलण्याच्या सवयीनं अजित पवार अडचणीत आल्यात। अगदी तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडलाय। मुक्का लागण्यापासून एका कार्यकर्त्याला मी वाचवलं असं अजित पवार बारामतीमधल्या सभेत बोलून गेले खरं, पण त्यावरून आता वादंग उठलाय। नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचा, आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारांकडे यायचं नाही। उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विरोधकांना आयतं खोलीत मिळालं। हे वक्तव्य धक्कादायक असून सरकारनं यावर खुलासा करावा ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली, तर अजितदादांच्या वक्तव्यानं त्यांच्या सहकाऱ्यांची मात्र कोंडी झाल्याचं चित्र आहे। खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, खुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील, नाही का? किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। तर अजितदादांनी काय म्हटलं त्याबद्दल मी काही उत्तर देणे योग्य नाही आहे, अजितदादा उत्तर देतील। दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार यांना खोचक टोला लगावला। दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे, तसाच भोळाही आहे। बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की मी मोक्कातला आरोपी सोडवला, 25,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ करून घेतला। भारतात सत्ताधाऱ्यांकडून हे देखील घडू शकतं हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आणलेला कायदा म्हणजेच मकोका, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट असं या कायद्याचं इंग्रजी नाव आहे। त्यामुळे याचं संक्षिप्त रूप म्हणून MCOCA असं नाव प्रचलित आहे। मराठीत या कायद्याचा उल्लेख मकोका किंवा मोक्का असा केला जातो। पूर्वी असलेल्या टाडा कायद्यामध्ये काही बदल करून तो नव्या स्वरूपात मकोका कायदा म्हणून महाराष्ट्रात आणण्यात आला। 1999 साली शिवसेना भाजपाच्या सरकारनं हा कायदा मंजूर करून घेतला। त्यानंतर 24 फेब्रुवारी 1999 रोजी तो राज्यभरात अंमलात आला। यापूर्वी देखील अनेक वक्तव्यांमुळे अजितदादा हे अडचणीत सापडले होते, पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या वक्तव्याचा अजितदादांना फटका बसू शकतो। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।